नमस्कार. आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा वर्धापन दिवस. तुम्ही म्हणाल की पहिला वर्धापन दिवस कसा काय? पहिला वर्धापन दिवस तो याच्यासाठीच आहे की अजित पवार यांच्या ताब्यातील पक्षाचा पहिला वर्धापन दिवस आहे, म्हणून पहिला वर्धापन दिवस आहे. कारण 10 जून 1999ला जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहे आणि ते आतापर्यंत पक्ष चालवत आले. परंतु काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड घडलं आणि या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदार काही फुटून बाहेर पडले आणि त्यांच्या समवेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नवीन गट तयार झाला. पक्ष बाहेर पडला इथपर्यंत ठीक होतं, परंतु त्यांनीच आपल्या त्या जुन्या परंपरागत पक्षावर जो आहे जो आपला दावा सांगितला, एक मालकी हक्क सांगितला. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि ते पक्ष आणि चिन्ह हा सर्वचा सर्व ज्यांनी तो पक्ष पळवून नेला, अर्थातच शरदचंद्र पवार यांच्या घरचेच व्यक्ती, ते म्हणजे अजित पवार. अजित पवारांनी बंड काय केलं तर अजित पवारांनी एक सत्ताधारी पक्ष आहे, त्या सत्ताधारी पक्षाला सरकार चालवण्यासाठी एका पक्षाची गरज भासली, म्हणून त्यांनी अजित पवारांना फूस लावली आणि अजित पवारांच्या समवेमध्ये बंड घडून आणलं. बंड घडल्यानंतर त्यांनी पक्षही दावा करायला सांगितलं आणि सत्ताधारी पक्षाच्या ताब्यामध्ये निवडणूक यंत्रणा असल्याकारणानं, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्यांच्या हाताखाली असल्याकारणानं त्यांनी त्या पद्धतीनं निर्णय दिला की तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारकडून हिसकावून घेऊन अजित पवार यांना दिला आणि तिथून हे सर्वचं सर्व रामायण घडलं. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निर्णय लागणार होता तो म्हणजे हा पक्ष कोणाचा आहे. अर्थातच हा जो निकाल लावणारा जो अंपायर आहे, तो अंपायर म्हणजे सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य जनतेच्या कोर्टामध्ये जो निर्णय लागत असतो लोकशाही असलेल्या देशामध्ये, तो नेहमीच फायनल असतो, तो नेहमी शेवटचा निर्णय असतो. कोर्टानं कोणताही निर्णय दिला, निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय दिला तरीसुद्धा यांनी नवीन पक्ष काढला, यांनी जुनाच पक्ष घेऊन पळाले आणि नवीन पक्ष, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो जुना होता, शरद पवार होते, यांच्यावर मोठ्या स्वरूपाची टीका केली. निवडून आलेले जे लोक होते ते सर्वचे सर्व 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत निघून गेले. त्याच्यामध्ये काही माजी खासदार पण होते, ते सुद्धा निघून गेले. आणि मग त्यांनी ज्या शरद पवारांच्या जीवावर ते मोठे झाले, ज्या शरद पवारांनी त्यांना हे सर्वचे सर्व त्यांचं राजकीय करिअर घडवलं, त्यांच्यावरही सुद्धा मोठ्या स्वरूपाच्या टीका केल्या. अर्थातच या ज्या टीका केलेल्या ज्या होत्या ह्या कोणत्याच लोकांना आवडल्या नाही, त्या कोणत्याच मतदारांना आवडल्या नाही. सर्व महाराष्ट्र हा तमाशा पाहत होता, परंतु यांची जी टीका करण्याची जी पद्धत होती ही भारतीय जनतेला आवडलेली नाही, हे मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येते. परंतु या निवडणुकीचे जे निकाल लागले, या निवडणुकीच्या निकालातून एक स्पष्ट झालं की हा जो पक्ष आहे हा पक्ष शरद पवारांचा पक्ष आहे, अजित पवारांचा काहीच नव्हतं. अजित पवारांनी या एका वर्षाच्या समवेमध्ये, अजित पवार हे जेव्हा बाहेर पडले तेव्हा 2023ला बाहेर पडले, 2 जुलैला बाहेर पडले. आता येणाऱ्या जुलैमध्ये 2 जुलैला त्यांना 1 वर्ष होणार आहे आणि या एका वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अशा स्वरूपाच्या टीका केल्या की ते सर्वसामान्य लोक त्या टीकेला कंटाळले होते. सर्वसामान्य लोकांना असं वाटलं की हे किती मोठी बेईमानी आहे, ज्या माणसाच्या जीवावर हा व्यक्ती मोठा झाला, स्वतःचे काका आहे आणि यांना व यांच्या मोठ्या स्वरूपाचा हा टीका करतो, हे कोणत्याच लोकांना आवडलेलं नाही. हे सुद्धा या निकालाच्या निमित्ताने एक गोष्टी प्रकर्षानं पुढे आली. अजित पवारांनी टीका करताना खूप सारे मुद्दे आहे ज्या पद्धतीनं, कारण अजित पवारांनी जो पक्ष फोडला हा स्वतःच्या हिमतीवर फोडलेला नव्हता, त्याला कोणाचं तरी बळ होतं, कोणाची तरी फूस होती, भारतीय जनता पक्षाची फूस होती, म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला. स्वतःच्या काकावर वाटेल त्या स्वरूपाचे आरोप केले. ते आरोप तर इथपर्यंत शेवटपर्यंत गेले की मी अजित पवार हा म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो नाही, हा त्यांचा देखील मोठा प्रश्न होता.
अर्थातच शरद पवारांनी कोणत्या स्वरूपाचा कसूर ठेवला नाही अजित पवारांना देण्याचा. सुप्रिया सुळेला एकदा मागं ठेवले होते आणि सुप्रिया सुळेला फक्त खासदारकीशिवाय त्यांनी काहीच दिलं नाही. त्या खासदारही झाल्या तर त्या स्वतःच्या हिमतीवर खासदार झाल्या, लोकांमधून निवडून आल्या, त्यांना कोणत्या स्वरूपाचं दिलं नाही. परंतु अजित पवारांना जेव्हापासून राजकारणामध्ये आणलं तेव्हा सर्वच सर्व त्यांना काकामुळेच मिळालं. परंतु ही जी प्रथा आहे, बेईमानीची जी प्रथा आहे, हे लोकांना या निवडणुकीच्या निमित्तानं आवडली नाही. आज आज 10 जून आहे, आज वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वचे सर्व आमदार आणि खासदार दोन्ही गटाचे एकमेकाच्या त्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होतील. परंतु या कार्यक्रमामध्ये किती आनंद असेल अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. हा जो कार्यक्रम आहे शनमानंद सभागृह मुंबई या ठिकाणी अजित पवारांचा जो कार्यक्रम होणार आहे वर्धापन दिनाचा आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा कार्यक्रम वर्धापन दिन साजरा होणार आहे नगरला. अर्थातच त्यांचे तिथले एक शिलेदार आहे, त्या शिलेदारांच्या प्रांगणामध्ये तो कार्यक्रम होतो आहे. परंतु अजित पवारांनी आतापर्यंत केलेली टीका ही लोकांना कोणत्या स्वरूपाची आवडली नाही. अजित पवारांना त्यांनी मंत्री केलं, अजित पवारांना त्यांनी विरोधी पक्षनेता केलं, अजित पवारांना अर्थमंत्री केलं, अजित पवारांना सर्व जे पदं दिले हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचे दिले. ते फक्त एकाच नावावर दिले आणि कोणत्याच खासदारानं कोणत्याच आमदारानं त्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध केला नाही, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे पुतणे होते म्हणून. अर्थातच मध्यंतरी थोडासा एक प्रयत्न झाला होता, 24 तासाचं सरकार त्यांनी 24 तासाचा खेळ केलेला होता. सकाळचा शपथविधी होता, परंतु शरद पवारांनी त्यांना तीही चूक मान्य केली. शरद पवारांनी त्यांना पुन्हा घेतलं आणि पुन्हा त्यांना विरोधी पक्षनेता पद दिलं. तेव्हाच लोकांनी सांगितलेलं होतं की यांना विरोधी पक्षनेता पद देऊ नका, परंतु त्यांना एवढे सारे पद देताना त्यांनी थोडीशी काही बूज नाही राखली शरद पवारांच्या या कर्तृत्वाची. म्हणून सर्व जे लोक होते ह्या लोकसभेच्या निमित्तानं लोकांना एक संधी भेटली, म्हणून शरद पवारांना त्यांनी त्या पद्धतीनं धडा शिकवण्याचं काम केलं. शरद पवारांचं असं म्हणणं होतं की सुप्रिया सुळेचं कोणत्या स्वरूपाचं काम नाही आहे, त्यांना 4 वेळा संसदरत्न पुरस्कार भेटला, त्यांनी कोणत्या स्वरूपाचं काम नाही केलं, हे असं कसं काय शक्य असणार. आणि शरद पवारांच्यावर नेहमी टीका करणे, सुप्रिया सुळेंवर नेहमी टीका करणे, भाषणाच्या माध्यमातून त्यांनी कोणत्या स्वरूपाचं काम केलं नाही, भाषणं देणं म्हणजे काम आहे का, अशा स्वरूपाच्या वंगड स्वरूपाच्या टीका करणं. आजपर्यंत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना आतापर्यंतच्या सर्व विजयामध्ये अजित पवारच सहभागी आहे, माझा सिंहाचा वाटा आहे असं ते भाषणामधून सांगत होते. आणि मग त्यांच्या समवेमध्ये मग इतर लोकांनी ऑटोमॅटिकली फायदा घेतला. त्यांचे जे सहकारी होते की ज्यांना राजकारणातला कोणत्या स्वरूपाचं समजत नाही, ज्यांचा जो उदय आहे, त्यांची जी सुरुवात आहे राजकारणाची या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाली, नेमकी काही दिवसाच्या अगोदर झाली, त्यांनी सुद्धा टीका करणं सुरू केलं. मग त्या लोकांनी ज्या टीका केल्या त्या टीकासुद्धा लोकांना कोणत्या स्वरूपाचं आवडलं नाही. त्याच्यावर अजित पवार बोलण्यासाठी तयार नव्हते. त्यांचे जे प्रवक्ते होते अमोल मिटकरी नावाचे व्यक्ती, त्यांना किती दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन झाले, शरद पवारच्या संमतीनं त्यांना विधान परिषद मिळाली आणि त्यांना कोणत्या स्वरूपाची माहिती नाही, त्यांना पक्षाचं किती माहीत असते आणि त्याच्या अगोदर ते प्रतिक्रिया देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. मध्यंतरी एक मुद्दा निघालेला होता मुख्यमंत्री बनवण्याचा, पहिली प्रतिक्रिया अमोल मिटकरीची आली. अमोल मिटकरीला बोलण्यासाठी सांगितलं, म्हणजे ते बोलण्यासाठी एकदम सुसाट सुटले. परंतु अजित पवारांनी त्यांना एकच सांगावं की बोला, पण विचार करून बोला. अजित पवारांनी त्यांना सांगितलं फक्त तुम्ही बोला, विचार हा शब्दच नाही वापरला, म्हणून ते डायरेक्ट बोलतात. त्यांना राजकारणाची सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच त्यांचं राजकारण खतम झालं, कारण ते शरद पवारांच्या अपोजमध्ये बोलतात, शरद पवारांच्या पक्षावर टीका करतात. त्यांना जेवढे वर्ष पण झाले नाही हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्येच मग काही जे लोक होते, काही ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे आपल्या चाकणकरताई, ज्या रुपालीताई चाकणकर आहे, त्याही सुप्रिया सुळेवर टीका करतात. सुप्रिया सुळेची 4 टर्मची खासदारकीची आहे, त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त दिवस ती वर्ष त्यांच्या राजकारणामध्ये, तेही त्यांच्यावर टीका करतात. त्यांच्या राजकारणाला तर सुरुवात पण नाही झाली आहे. तर हे जो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे हा अजित पवार गटाला मोठ्या स्वरूपाचा मागात पडते. त्याच्यामधले प्रत्येक जो नेता होता, अजित पवारांनाच टीका जर केली आपल्या काकांवर, आपल्या शरद पवारांवर, एवढ्या मोस्ट सिनियर लीडरवर, ज्यांना पूर्ण भारतामध्ये ओळखते, तर मग इतर लोकांनी ऑटोमॅटिकली फायदा घेतला ना.
मग त्यांना प्रफुल्ल पटेलांनी मोठ्या स्वरूपाचा त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मग मी कुठेतरी बोलणार, मला चूप राहू द्या, मग मी अशा पद्धतीचं करल, तशा पद्धतीचं करल, चार चौकातल्या गोष्टी मला माहीत आहे. हे लोकांना कोणत्या स्वरूपाचं आवडलं नाही ना. कारण तुमच्यावर जे उपकार केले आहे ना, हे उपकार जे केलेले आहे हे शरद पवारांनी उपकार केलेले आहे. त्याच्यानंतर मग तुमचे जे ज्यांच्या मुलांना आणि मुलीला निवडून आणलं ते सुनील तटकरे, ते टीका शरद पवारांवर करून राहिले. ज्यांचं तुम्ही खाल्लं त्याच्यावरच टीका करणं हे सपशेल कोणत्याच लोकांना आवडलेलं नाही. मग यांनी बकरा कोणाला केलं तर त्या सुनेत्राताईला बकरा केलं. त्या सुसंस्कारित सून म्हणून त्यांची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. ज्यांना कुटुंबाला सोडण्याची कोणत्या स्वरूपाची इच्छा त्यांची नव्हती, परंतु नवऱ्याच्या आग्रहाखातर त्यांचा बळी त्या ठिकाणी द्यावा लागल्या. शरद पवारांनी भाषणाच्या माध्यमातून पत्रकारांना काही प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी मोठ्या स्वरूपाचा घरची मुलगी आणि बाहेरची सून अशा स्वरूपाचा तो मुद्दा गाजवण्याचा प्रयत्न केला. सुनेत्राताईला एकदा त्या संदर्भामध्ये पत्रकारांनी विचारलं, परंतु सुनेत्राताई एवढ्या सुसंस्कारित होत्या की त्या सुनेत्राताई त्याच्यावर बोलण्यासाठी तयार नव्हत्या. कारण त्या पहिल्यांदा अगोदर सुसंस्कारित आहे, परंतु त्यांचा जो बळी देण्यात आला तो बळी देण्यात आला आपल्या नवऱ्याच्या हिशेबानं देण्यात आला, अजित पवारांच्या हिशेबानं देण्यात आला. अजित पवारांचं जे आतापर्यंतचं जे वलय होतं आणि ते सर्व शरद पवारच्या अनुषंगानं होतं. शरद पवारला डावलून तुम्ही काहीच करू शकणार नाही हे परत जनतेनं त्यांना दाखवून दिलं. अजित पवारांची मगरुरी त्या स्वरूपाची होती. अजित पवारांच्या निवड धमक्या चालतात, तू कसा निवडून येतो, तुझ्या मुलाला तुला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये निवडून आणता आलं नाही, ते बीडला जाऊन त्या बजरंग सोनवणेच्या अपोजमध्ये बोलले. त्याच्यानंतर तुम्हाला त्या निलेश लंकेच्या अपोजमध्ये बोलले की तू कसा निवडून येतो हे मी पाहतो. त्याच्यानंतर ते त्या अमोल कोल्हेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेले, तू कसा निवडून आणतो. हे मगरुरीची भाषा जी आहे ना, ही मगरुरीची भाषा लोकांना आवडत नाही. तुम्ही काय आहे, तुमचं काहीच नाही आहे. तुमचा जो आतापर्यंतचा जो भ्रम होता ना, तो फक्त तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या भरोशावर मी एवढे आमदार निवडून आणले, माझ्या भरोशावर मी 3 वेळा आपल्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही बसलो. या शरद पवारांचा कर्तृत्व कोणत्या स्वरूपाने, तो फक्त तुमचा भ्रम होता. पुन्हा ते जनतेनं तुम्हाला दाखवून दिलं, तुमची जागा दाखवून दिली की तुमचं इथं काहीच नाही आहे. हे सर्व जे काही होतं हे शरद पवार साहेबांचं होतं. तुम्हाला लोक बोलत नव्हते कारण शरद पवार साहेब तुमच्या पाठीमागं होते. ही सर्व जी पुण्याई आहे, हे सर्व जी किमया आहे राजकारणाची, तुम्हाला फोकसमध्ये आणण्याची, तुम्हाला विरोधी पक्षनेता देण्याची, हे सर्व जे किमया आहे ना, हे सर्व किमया शरद पवारांची आहे. हे अजित पवारांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु अजित पवारांची गोष्ट तीच त्या स्वरूपाची, मी आहे तर कोणीच नाही आहे. मग अजित पवारांना जर असं वाटत असेल तर अजित पवारांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते, आपल्या खासदारांना आमदारांना बाहेर काढायला पाहिजे होतं, एक नवीन पक्ष स्थापन करायला पाहिजे होता. मग त्यांनी कोणत्या स्वरूपाचा पक्ष स्थापन केला नाही आणि जुन्याच पक्षावर दावा सांगणे हा किती मोठा स्वरूपाचा पक्ष आहे. मग ते आपल्या काकांना भाषणाच्या माध्यमातून डिवचत होते की त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं तुम्ही शेवटली निवडणूक म्हणता. ते मरणाची वाट पाहत होते शरद पवारांची. प्रत्येक गोष्टीवर पुऱ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष होतं आणि प्रत्येक गोष्ट लोकांनी आपल्या मनामध्ये कोट करून ठेवली आणि त्या गोष्टीचं सर्व लोकांना वेदना झाल्या. परंतु शरद पवारांच्या वेदना अजित पवारांना समजत नव्हत्या, अजित पवारांच्या सहकाऱ्यांना समजत नव्हत्या. आणि मग ते विरोधी पक्षनेते भारतीय जनता पक्ष इथून अधूनमधून टंट मारत होते. त्याच्यानंतर शिंदे गटाचे लोक टंट मारत होते. अजित पवारांची थोडीशी काही प्रतिक्रिया आली नाही त्याच्या ठिकाणची. एवढंच काय, एवढं सारं वातावरण शरद पवारांच्या विरोधामध्ये निर्माण करत असताना तिथं त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील आले आणि शरद पवारांचं राजकारण आम्हाला संपवायचं आहे, शरद पवारांचं टार्गेट आहे हे बोलून सुद्धा गेले. एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं काळीचीही कोणत्या स्वरूपाची प्रतिक्रिया दिली नाही, त्यांना विरोध केला नाही. म्हणजे ज्या पक्षाच्या भरोशावर आपण मोठं झालो, त्या माणसानं आपल्याला मोठं केलं, त्या माणसाच्या जीवावर उठणारी एक समस्या या लोकांनी तयार केली. परंतु आमदार खासदार काहीच नसते, जोपर्यंत जनता कोणत्याही व्यक्तीच्या पाठीशी असते त्या माणसाला धक्काही कोणी लावत नाही, हे देखील तेवढं पाहणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या त्या लोकसभेच्या निवडणुकीची तर सर्वच वाट पाहत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यानंतर. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे बंड झालं आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या, काय आहे शरद पवारांची किमया, किती मोठी स्ट्राईक रेट आहे त्यांचा, किती मोठे रन काढले त्यांनी, किती मोठ्या स्वरूपाची किमया करून दाखवली. 10 लोकसभेच्या उमेदवार त्यांनी उभे केले आणि 10 पैकी 8 जागी त्यांचे उमेदवार निवडून आले. फक्त 2च जागी त्यांचे उमेदवार पडले. एक
त्यांची साताऱ्याला उमेदवार पडले, शशिकांत शिंदे नावाचे उमेदवार पडले आणि एक रावेरला रक्षा खडसेच्या विरोधामध्ये श्रीराम पाटील नावाचे उमेदवार पडले. 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार अटीतटीच्या सामन्यामध्ये निवडून आणणे ही खूप मोठी ताकद शरद पवारांच्या अनुषंगानं आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली. आणि त्यांचा साताऱ्याचा उमेदवार तो 33,000 मतांनाच पडला. तिथं जे निवडणुकीच्या धामाधुमीमध्ये निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यामध्ये असल्या कारणानं त्यांनी त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला जे तुतारी नावाचं जे चिन्ह दिलं होतं, तशाच त्या सदृशाचं एक ट्रम्पेट नावाचं चिन्ह काढलं. त्याला मराठीमध्ये पिपाणी असं म्हणतात. ते वाटणं सुरू करून टाकलं, कारण शरद पवार गटाच्या ज्या उमेदवारांना धक्का मिळाला पाहिजे आणि तो धक्का जो खऱ्या अर्थानं जो भेटला ना, तो साताऱ्यामध्ये भेटला. कारण साताऱ्यामध्ये त्या ठिकाणचा जो उमेदवार जो आहे त्या उमेदवाराला 37,000 मतं मिळाली आणि 33,000 मतांनी शशिकांत शिंदे पराभूत झाले. तोही जो साताऱ्याचा जो विजय होता, साताऱ्याला एक यशाची परंपरा शरद पवार साहेबांची आहे. उदयनराजे भोसलेंचा त्या साताऱ्याच्या भूमीमध्ये शरद पवार साहेबांनी पावसामध्ये जी सभा घेतली होती, तिथं त्या पावसाच्या सभेने किमया करून दाखवली होती आणि उदयनराजे भोसलेचा पराभव झाला होता. उदयनराजे भोसलेचं त्या ठिकाणी काहीही काम नसताना तिथं शशिकांत शिंदेचा फक्त ते तुतारीच्या जागी ते पिपाणी एक चिन्ह सदृश दाखवलं. लोक कन्फ्यूज झाले आणि लोकांनी त्या ठिकाणी शशिकांत शिंदेला मतं न मारता त्या पिपाणीला मतं मारते. त्या ठिकाणी 33,000 मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव होतो. नाही तर 9 उमेदवार जिंकले असते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. 10 पैकी 9 उमेदवार जिंकणं खूप मोठी किमया होते. त्यांनी तर रक्षा खडसेची तिथं जर एकनाथ खडसेंनी जर अगोदरपासून जर त्यांनी जर बरोबर त्या ठिकाणी जर क्ल्यू जर दिले जर असते तर ते ठिकाणची त्यांची जागा बळकावण्याची इच्छा होती. परंतु वेळेवरच त्यांची जे समीकरणं होते भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी उलटसुलट करून टाकले. रक्षा खडसेला तिकीट देऊन कदाचित जर रक्षा खडसेला जर तिकीट जर दिल्या गेली नसती तर त्या ठिकाणी एकनाथ खडसे साहेबांना तिकीट भेटली असती आणि 10 पैकी 10 जागावर देखील त्यांचा विजय झाला असता. हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. त्या पिपाणीनं एवढी किमया करून टाकली. हे सर्वचे सर्व जे यशाचे जे मुद्दे आहे ना, हे शरद पवारांच्या बाजूचे मुद्दे आहे. हे अजित पवाराला एक चांगल्या स्वरूपाची एक चक्राप आहे. अजित पवारांना आता तरी हे सुधारलं पाहिजे. अजित पवारांचे जे शिलेदार आहे हे यांनी टीका करणं सोडलं पाहिजे. अजित पवारांनी पक्ष उभा करण्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं योगदान नाही. पूर्ण जे किमया आहे हे शरद पवार साहेबांची किमया आहे. अजित पवारांचं त्यांचं कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं योगदान नाही. हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. शरद पवारांनी आपल्या माढ्याचा उमेदवार निवडून आणला. तिथं एक वेळेवरच आपला उमेदवार त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं वातावरण आहे. तिथले जे माजी आमदार होते हे त्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स केलं. माढ्यामधला जो उमेदवार जो होता 81,000 मतांनी शरद पवारांनी निवडून आणला. त्या ठिकाणी पिपाणीनं एवढ्या स्वरूपाचं कन्फ्युजन करून पिपाणी हे जे ट्रम्पेट जे होतं याला 58,000 मतं जे आहे हे माढ्या ठिकाणी मिळालेले आहे. मग 58,000ची लीड बसूनही 81,000 मतांनी तिथलं जे होते धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या स्वरूपाचे निवडून आणले. हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. शरद पवार गटांनी तुमचा जो भिवंडीचे जे आमदार होते हे सुद्धा त्या ठिकाणचे जे भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री होते यांना बाळ्यामामांनी पाडलं. हे सुद्धा एक त्यांची मोठ्या स्वरूपाची किमया करून टाकले. 66,000 मतांनी त्या ठिकाणी बाळ्यामामांनी कपिल पाटलाचा पराभव केला. कपिल पाटील हे राज्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाचे. एवढ्या मोठ्या मंत्र्याला चपराक देणं की मोठ्या स्वरूप म्हणजे साधी स्वरूपाची गोष्ट नाही आहे. शरद पवारांचं यश याच्यामध्ये दडलेलं आहे. कारण ग्राउंड सिद्ध करावं लागते आणि मग पक्षावर दावा करावा लागतो. तुम्ही फुकटात पक्षावर दावा करू शकत नाही. वर्धेमध्ये तसंच झालं. 3 वेळचे जे खासदार होते त्या ठिकाणचे जे रामदास तडस नावाचे खासदार होते त्या ठिकाणी त्यांना सुद्धा भुईसपाट करून टाकलं. त्या ठिकाणी शरद पवारांना एक तगडा उमेदवार दिला होता. अमर काळे नावाचा त्या ठिकाणचा काँग्रेसचा आमदार होता. त्या ठिकाणी वर्धेवरून त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी तिकीट दिली. त्याही उमेदवाराचा 81,000 मतांनी विजय मिळवून दिला. शरद पवारांनी तुतारीचा तो 3रा विजय होता वर्धेच्या ठिकाणचा. त्याच्यानंतर शिरूरचा जो विजय होता त्या शिरूरला धमकी दिली होती अजित पवारांनी. आढळराव पाटील तिथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जो उमेदवार आहे तो मिळण्यासाठी कोणत्या स्वरूपाचा तयार नव्हता. म्हणून जबरदस्तीनं मग जो शिंदे गटाचा आमदार आहे तो आपल्या गटामध्ये घेतला, शिवाजीराव आढळराव पाटील. आणि त्या ठिकाणचे जे तरबेज जे उमेदवार होते शरद पवार गटाचे जे तुतारीचे उमेदवार होते डॉक्टर अमोल कोल्हे
आणि अमोल कोल्हेवर नाही वाट्या स्वरूपाची टीका केली. तुम्हाला त्या ठिकाणी विकास करता आला नाही, तुम्ही मतदारसंघामध्ये हजर नसतात, तुम्ही कसे निवडून येतात मी पाहतो, हे सुद्धा लोकांना आवडलं नाही. आणि त्या ठिकाणी 1,40,000 मतांनी विजय खेचून आणला. शरद पवार गटाने अमोल कोल्हे 1,40,000 मतांनी निवडून आले. त्या ठिकाणी शिरूरला त्या ठिकाणी 28,000 जे मतं आहे पिपाणीनं घेतले. यदा कदाचित जर पिपाणीनं जर 28,000 जर मतं जर घेतले नसते तर त्या ठिकाणी अमोल कोल्हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचे निवडून आले असते. त्यांनी बीडला वेळेवर उमेदवार जे शरद पवार गटाने निवडून आला. हे जे कसलेले जे मल्ल असतात ना, हे त्या पद्धतीची किमया करून दाखवतात. त्या ठिकाणी पंकजा मुंडेचं एक मोठ्या स्वरूपाचा प्रस्ताव आहे, मुंडे घराण्याचं. पंकजा मुंडेच्या वडिलांचं सुद्धा मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी काम होतं. पंकजा मुंडेचं काम आहे, प्रीतम मुंडेचं त्या ठिकाणी काम आहे. परंतु त्यांच्या विरोधामध्ये एक नौका उमेदवार शरद पवारांनी बीडला उतरवला, बजरंग सोनवणे नावाचा. तो बजरंग सोनेने जो होता हाही कसलेला उमेदवार होता. त्या उमेदवारांना 6,000 मतांनी तो विजय खेचून आणला. तोही विजय जो होता हा शरद पवारांचा विजय होता. त्या ठिकाणी पिपाणीनं थोडीशी गडबड केली. 54,000 जे मतं होते हे पिपाणीला ट्रम्पेटला भेटले. जर 54,000 हे जे मतं होते हे तुतारीचेच मतं होते. त्या ठिकाणी बजरंग सोनवणेचा 6,000 मतांनी विजय झाला. शरद पवारांचा अप्रत्यक्षरित्या विजय होता. शरद पवारांचं हे ग्राउंड होतं. शरद पवारांनी कोणत्या स्वरूपाची कसर ठेवली नाही धोबी प्रचार करण्याची. अजित पवारांना त्यांनी त्या निलेश लंकेच्या संदर्भामध्ये केलं. निलेश लंकेला धमकी दिली होती. निलेश लंकेला 28,000 मतांनी निवडून आणलं शरद पवार साहेबांना. त्या ठिकाणी 44,000 पिपाणीला म्हणजे ट्रम्पेटला मतं भेटली. त्या ठिकाणी गरीब उमेदवार विरुद्ध श्रीमंत उमेदवार, त्या ठिकाणचा उमेदवार सुजय विखे पाटील होता. त्यांची जे घराणे होते बाळासाहेब विखे पाटील, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर सुजय विखे पाटील. आमदार खासदाराची त्या ठिकाणची परंपरा होती, पूर्ण यंत्रणा त्यांच्या ताब्यामध्ये होती. तरी देखील ते निलेश लंकेचा पराभव करू शकले नाही. निलेश लंकेला किती साऱ्या विनंत्या करण्यात आल्या अजित पवार गटाकडून, तुम्ही निवडणूक लढू नका, तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ नका. परंतु निलेश लंकेचा विश्वास शरद पवारांवर होता आणि तो विषय जो होता तो विषय शरद पवारांच्या अनुषंगानं गहन स्वरूपाचा होता. 28,000 मतांनी निलेश लंकेला विजयी करण्याचं जे सामर्थ्य आहे हे शरद पवारांमध्ये होतं. त्या ठिकाणी ट्रम्पेटला 44,000 मतं भेटली देखील. त्याच्यानंतर शरद पवारांचं आणखी एक मैदान होतं, दिंडोरीचं मैदान. त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो सामना जो होता डॉक्टर विरुद्ध शिक्षक, त्या ठिकाणचे जे उमेदवार होते हेही सुद्धा नौखे होते. हे नौखे माणसं तयार करण्याची जे सामर्थ्य जे आहे, किमया आहे ना, हे फक्त महाराष्ट्रामध्ये शरद पवारांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दिसते. इथे जे भास्कर वगैरे होते ते शिक्षक आहे. भास्कर वगैरे त्या ठिकाणी जे लोक आहे अनुसूचित जमातीचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणचे जे डॉक्टर भारती पवार जे आहे ह्या केंद्रामध्ये मंत्री होत्या, त्यांना कोणी पाठवू शकत नाही असं इथल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. दिंडोरी मतदारसंघामध्ये त्यांचं कामही त्या ठिकाणचं चांगलं होतं. परंतु त्या ठिकाणी शरद पवारांनी आपले जे नौखे जे उमेदवार होते भास्कर भगरे यांना 1,13,000 मतांनी मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी विजयी करून दिलं. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला धोबी पछाड देणे, ज्या ठिकाणी शक्य आहे त्यांना शिंदे गटाला धोबी पछाड देणे, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी अजित पवारांना मोठ्या स्वरूपाची त्या ठिकाणी धोबी पछाड देणे. शरद पवारांनी आपलं जे कर्तृत्व आहे या मैदानामधून सिद्ध केलं. मैदानातून ज्यांनी ते सिद्ध केलं त्याला कोणीच हरू शकत नाही, हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा जो विजय होता हा बारामतीचा विजय होता. 10 पैकी 8 विजय जे आणले त्याच्यापैकी बारामतीचा विजय हा मोठ्या स्वरूपाचा होता. आजपर्यंत शरद पवारांच्या सोबत अजित पवार असूनही त्या अजित पवारांना सुप्रियाताई सुळेला एवढं मताधिक्य मिळून दिलं नाही. ते सर्व जे मताधिक्य आतापर्यंत भेटत होतं ते सर्व अजित पवारांना असं वाटलं की माझ्यामुळे मिळालं. परंतु या निवडणुकीमध्ये बारामतीच्या अजित पवार नसताना सुद्धा आजपर्यंत जेवढं मताधिक्य म्हणजे मागच्या वर्षी 2019च्या तुलनेमध्ये जेवढं मताधिक्य सुप्रियाताईंना मिळालं नाही तेवढं या निवडणुकीमध्ये मिळालं. मागच्या 2019मध्ये त्यांना 1,55,000 मताधिक्याने निवडून आल्या होत्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून. यावेळेस त्या 1,58,000 निवडणुकीमध्ये निवडून आल्या. बरं, बारामतीवर सर्व देशाचं लक्ष होतं, बारामतीवर सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं. अजित पवारांची त्या ठिकाणची वक्तव्य मोठ्या स्वरूपाचं होती.
त्या ठिकाणी त्या ठिकाणी ननद आणि सून अशा स्वरूपाची, त्या ठिकाणी भावजय आणि ननद अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची लढत होती. लोकांना यांच्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी दावा होता. लोकांनी मोठ्या स्वरूपाचं एक मनोरंजन करून घेतलं. अजित पवारांचं कोणत्याही चार ठिकाणी जे आपले लोकसभेचे उमेदवार जे उभे केले होते 5 ठिकाणी, त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं लक्ष नव्हतं. कारण अजित पवारचं जे मैदान होतं, अजित पवारचं जे राजकीय करिअर होतं, अजित पवारचं राजकीय करिअर हे बारामती लोकसभा मतदारसंघावर अवलंबून होतं. बारामती मतदार लोकसभामध्ये त्यांना विजयी मिळणार होतं असं जाणकारांना वाटत होतं. कारण तिथले जे समीकरण होते त्या पद्धतीचे समीकरण होते. परंतु सुप्रिया सुळेचे जे गॉडफादर होते हे सुद्धा लेचेफेचे नव्हते, हे सुद्धा त्या स्वरूपाचे होते. आणि त्यांनी अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी किमया केली, अशा स्वरूपाचे धोबीपछाड अजित पवारला करून टाकला की त्यामुळं अजित पवारांचं बारामतीचा विजय न मिळाल्यामुळं अजित पवारांचं राजकीय स्वरूपाचं जे करिअर होतं हे मोठ्या स्वरूपाचं धोक्यात आलं. हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. अजित पवारांचं त्या ठिकाणी काहीच नव्हतं आजपर्यंत. अजित पवारांना तर पूर्ण विजय काय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ज्या मतदारसंघामध्ये येऊन एक वेळा चेक करायला पाहिजे की अजित पवारांचं करिअर कोणत्या स्वरूपाचं नव्हतं. अजित पवारांनी पक्ष फोडला हे आवडलं नाही. अजित पवारांचं करिअर फक्त शरद पवार आहे तोपर्यंत आहे. शरद पवार नसेल तर मग अजित पवार, परंतु शरद पवारांच्या हयातीमध्ये अजित पवारांनी दावा करणं हे चुकीचं आहे. हे सुद्धा अजित पवारांना लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. अजित पवारांच्या सोबतचे जे बारामतीमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, इथली मोठी एक म्हणजे एक मनोरंजनात्मक एक गोष्ट आहे की अजित पवारांच्या अनुषंगाने तिथलं पूर्ण वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बाजूनं होतं. परंतु ते सर्वचे सर्व आमदार जे होते अजित पवारांचे होते. फक्त तिथले जे 2 काँग्रेसचे जर आमदार जर सोडले तर पूर्ण जे आमदार होते हे अजित पवारांच्या सोबत होते. परंतु तरीसुद्धा त्यांनी अजित पवारांना कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं मतदान त्या ठिकाणी केलं नाही. अजित पवारांचं जे होतं, जे खडकवासला जो मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ होता बारामतीचा, या खडकवासलामध्ये नेहमीच भाजपचा जो उमेदवार असते हा निवडून येत असतो. त्या ठिकाणचे जे भीमराव तापकीर नावाचे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे जे आमदार होते यांनी फक्त त्या सुप्रियाताई सुळेंना मदत केली, कारण ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं होते या अर्थानं. नाहीतर त्या ठिकाणी खडकवासल्याचं वातावरण असं भारतीय जनता पक्षाशिवाय त्या ठिकाणी कोणीच निवडून येऊ शकत नाही. कारण अगोदरही त्या ठिकाणी तयारी केली होती 2019ला रुपाली चाकणकर यांनी. परंतु तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्टनंतर त्यांनी तो मतदारसंघ लढवणार नाही अशी सुद्धा घोषणा केली होती. रुपालीताई चाकणकरांना जर एवढा आत्मविश्वास जर असेल तर त्यांनी आता त्या ठिकाणावरून निवडणूक लढवून दाखवा. त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं त्यांना यश भेटणार नाही. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मोठ्या स्वरूपाचा बालेकिल्ला आहे. ते अजित पवारला त्यांनी आपल्या युतीमध्ये समाविष्ट आहे म्हणून फक्त त्या ठिकाणी 5 मतदारसंघ विधानसभेपैकी फक्त त्यांना खडकवासला मतदारसंघामध्ये 21,000चं फक्त सुनेत्रा पवारांना लीड मिळालं. आणि बाकीचे जे 5ही जे मतदारसंघ होते त्या 5ही मतदारसंघामध्ये कोणत्या स्वरूपाचं त्यांना लीड मिळालं सपशेल नाकारल्या गेलं. पुरंदर मतदारसंघ होता त्या ठिकाणचा, पुरंदर जो मतदारसंघ होता, या पुरंदर या मतदारसंघामध्ये मोठ्या स्वरूपाचे सध्याचे जे काँग्रेसचे जे आमदार आहे संजय जगताप नावाचे जे आमदार आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंना मोठ्या स्वरूपाची मदत केली. त्या ठिकाणी एक बंड झालं होतं मध्यंतरी, शिवतारेचं बंड झालं होतं. शिवतारेंनी बंड केलं, त्याच्यानंतर माघारही घेऊन टाकली होती. मग असं ठरलं की बाबा शिवतारे मदत करतील अजित पवारांना, परंतु त्यांनी कोणत्या स्वरूपाची मदत केली नाही. ते त्या अजित पवारांसोबत प्रचारासाठी फिरले. अजित पवारांसाठी प्रचाराला फिरल्यानंतर त्या ठिकाणी अजित पवारांना असं वाटलं की पुरंदरमधून आपल्याला मोठ्या स्वरूपाची मताधिक्य मिळणार, परंतु त्यांना त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं मताधिक्य भेटलं नाही. तिथले जे कार्यकर्ते ते म्हणाले त्या शिवतारेला तिथं आवडीनं बापू असं म्हणतात. त्या शिवतारेला असं म्हणाले ते की बापू तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, अजित पवारासोबत जा, परंतु आम्ही त्यांच्यासोबत येणार नाही. त्या ठिकाणी सुप्रिया सुळेला जे मतं भेटले ते जे मतं होते त्या ठिकाणी 34,000चं मतधिक्य जे होतं हे सुप्रिया सुळेंना पुरंदर या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं. खडकवासला वगळता 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना चांगल्या स्वरूपाचं मतदारांनी त्या ठिकाणी मतं दिले, भरभरून दिलं. त्या ठिकाणी इंदापूर विधानसभा मतदारसंघ आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जे आजी आणि माझी दोन्ही जे होते अजित पवारांच्या बाजूने होते, परंतु कवडीचाही त्या ठिकाणी फायदा झाला नाही.
सध्याचे त्या ठिकाणी अजित पवारांचे एक आमदार आहे दत्ता मामा भरणे आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी आहे. परंतु दोघांनी कोणत्या स्वरूपाचं काम केलं का नाही केलं हे त्यांच्या त्या मतावरूनच लक्ष येते. त्या ठिकाणी इंदापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगलं वर्चस्व आहे, त्याच्यानंतर अजित पवारांचंही चांगलं वर्चस्व आहे. त्या ठिकाणी तरीही 25,000चं मताधिक्य हे सुप्रिया सुळेंना मिळालं. म्हणजे तिथं विजय कसा मिळून आला? 1,58,000चं जे मताधिक्य जे सुप्रिया सुळेंना मिळालं ना, या छोट्या छोट्या विधानसभेचं मताधिक्य हे एकत्रित करून त्यांना त्या ठिकाणी मिळालं. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहे राहुल कुल नावाचे, त्या दौडचे विधानसभेचे आमदार आहे. त्या राहुल कुलनं किती काम केलं हे त्यांच्या त्या मतावरून समजते. त्या ठिकाणी सुप्रिया सुळेला 25,000चं मताधिक्य मिळालं दौड विधानसभा मतदारसंघामध्ये, की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणावरून सुद्धा सुप्रिया सुळेला मोठ्या स्वरूपाचे भरभरून लोकांनी मतं दिले हे देखील सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्या ठिकाणी एक भोर विधानसभा मतदारसंघ आहे जो काँग्रेसमध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी आमदार आहे सध्या संग्राम थोपटे. थोपटेच्या घराण्याची शरद पवारांचं जमत नव्हतं, पण तरी देखील शरद पवारांनी त्यांच्या त्या ठिकाणी थोपटे घराण्याला भेट दिली आणि त्या ठिकाणी 41,000चं जे मताधिक्य होतं हे संग्राम थोपटे यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि भोर या विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळेला 41,000 मतांचं मताधिक्य भेटलं हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी बारामतीचा जो इतिहास होता, बारामती विधानसभेमध्ये अजित पवार जे होते ना, या अजित पवारांना स्वतःच्या पत्नीला सुद्धा एवढं मताधिक्य भेटलं नाही. 48,000 मतं सुप्रिया सुळेंना त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये भेटते. हे सर्व जर मतदाधिक्य जर पाहिलं ना, तर अजित पवार कोणत्या स्वरूपाचा दावा करतात हे समजत नाही. कारण 48,000 मतं सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेमध्ये भेटतात, 41,000 भोरमध्ये भेटतात, पुरंदरमध्ये भेटतात, दौडमध्ये भेटतात, इंदापूरमध्ये भेटतात, तरी देखील मोठ्या स्वरूपाचं तुम्ही दावाच कशाच्या भरोशावर करतात? आणि हे तर चपराक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे आपलं तर सर्व जे आहे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या चुका कुठं झाल्या किंवा काय दुरुस्त करायला पाहिजे हे त्यांनी लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. अर्थातच मग आता सध्या त्यांनी जे त्या ठिकाणी एक न्यूज आली या निवडणुकीच्या निमित्तानं, या मीडियाच्या निमित्तानं, की अजित पवार गटाचे 20 आमदार शरद पवार गटांच्या संपर्कामध्ये आहे आणि उरलेले जे आमदार आहे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये आहे. असेल ना, नक्कीच असेल ना, कारण ही जेव्हा बातमी येते ना, ही बातमी तशी येत नसते. हे मीडियावाल्यांना अगोदरच माहीत असते. हे ज्या व्यक्तीशी संबंधित आहे ते व्यक्ती कबूल करत नाही तेव्हा, परंतु नंतर ही गोष्ट खरं असते. आणि काय त्यांचं राजकीय करिअर आहे, ह्या 20, 25, 30,000चा जो गड्डा आहे तो एका सभेमध्ये पडतो आणि शरद पवार 84व्या वर्षी 10 पैकी 8 खासदार निवडून आणतात. ही किमया हे विधानसभेला जर त्यांनी केली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी प्रत्येक आमदाराच्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक जरी सभा घेतली ना, तरी 25,000 ते 30,000 मतांचा गॅप त्या ठिकाणी पडू शकतो. याची चाहूल अजित पवारांच्या सोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला आहे. आणि मग त्या आमदारासमोर काही पर्याय कोणत्या स्वरूपाचे नाही आहे सध्या, कारण त्या आमदारांनी जसा विचार करून तो पक्ष सोडला होता ना, तशा स्वरूपाचं कोणत्या स्वरूपाचं घडलेलं नाही आहे. कारण अजित पवारांच्या पक्षाला कोणत्या स्वरूपाचं भविष्य नाही, ज्यांचा एकही खासदार निवडून येत नाही असं त्या एक्झिट पोल म्हणते. तिथं फक्त त्या ठिकाणी त्या सुनील तटकरेंनी थोडीशी वाचवली अजित पवारांची, नाही तर तेवढी सीट जर आली नसती ना, तर अजित पवारांचं पूर्ण जे नाक असतं हे कापलं गेलं असतं. हे असं होणार हे तिथल्या आमदारांना आणि खासदारांना, अजित पवारसोबत गेलेल्यांना कोणत्याही स्वरूपाचं वाटलं नाही. बरं, आता आपत अशी झाली की भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या हिशेबानं आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ, अजित पवारच्या गटाला जर भविष्य नसतं तर ती गोष्ट शक्य नाही. कारण भारतीय जनता पक्षाचे जे आमदार जे होते त्या 23वरून त्या ठिकाणी 9 खासदार त्या ठिकाणी त्यांचे निवडून आले. हे कसं काय शक्य झालं? त्याच्यामुळं आता ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकत नाही, कारण भविष्य नाही आहे.
इकडे अजित पवार सोबतही राहू शकत नाही, हे एक मोठा मुद्दा आहे. आणि तिकडे शरद पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे तयार नाही. त्याच्यामुळं इकडे आळा आणि तिकडे विहीर, म्हणून त्यांनी आता त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी त्यांनी तशाची प्रत्येक आमदारांना आपल्या मनामध्ये एक चलबिचल सुरू झालेली आहे. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते किती जण तिथं मन लावून सहभागी होतील हे थोडंसं विचाराचा आणि मंथनाचाच विषय आहे. तिथं जे आमदार आले, कोणी नाखुश होऊन गेलेले असेल, कोणी रस्ता धरण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गेलेले असेल, कोणी अजित पवारांचा शेवटचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने गेलेले असेल, कारण त्यांना समोरचं त्यांचं भविष्य दिसते आहे. कारण 3 महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका होते आहे. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपणच जर नसू तर हा वर्धापन दिन कोणत्या कामाचा. त्याच्यानंतर आपणच निवडणुकीमध्ये पळणार असू तर मग आपला नेता म्हणजे अजित पवार कोणत्या कामाचे. आपल्याकडे आपण ज्या स्वरूपाचं बंड केलं, आपल्या आजूबाजूचे सर्वचे सर्व दरवाजे बंद केले आणि त्यानंतर हे बंड झालं. आता कोणत्या स्वरूपाचा दरवाजा दिसत नाही, आता फक्त विहीर दिसते आणि विहिरीमध्ये पडण्याशिवाय कोणत्या स्वरूपाचा पर्याय नाही, हे या सोबत गेलेल्या 40 आमदारांना माहीत झालं. आणि त्याच्यामुळं या वर्धापन दिनामध्ये सगळे जे लोक असे नमकानंद त्या सभागृहामध्ये सहभागी होणार आहे, हे किती मनापासून त्या ठिकाणी जातील हे पाहणं देखील मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी आवश्यक आहे. बरं, आमदार आणि खासदारामध्ये तर चलबिचल आहेच आहे. आमदार पण ते जे स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहे, इथंही मोठ्या स्वरूपाची चलबिचल त्या ठिकाणी आहे. कारण त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये त्या पुण्याच्या 44 जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे आहे. त्या ठिकाणी ज्या महिला बालकल्याण सभापती होत्या, या सुप्रियाताई सुळेला त्या ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमामध्ये भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या राणी शेळके नावाच्या ज्या व्यक्ती होत्या, त्या राणी शेळकेला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही तर म्हणजे तुम्ही या अजित पवारचा प्रचार केला, त्यानंतर त्या गोंधळल्या आणि त्यांनी त्या ठिकाणावरून मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी लवकरच पाय काढला. अशी जे पायाखालची जे वाळू आहे ना, ते अजित पवार गटातल्या प्रत्येक सदस्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि खरं तर हे जे बंड झालं ना, हे फक्त स्वतःला वाचवण्यासाठी बंड झालं. अजित पवारांचा उल्लेख 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा जो होता, सिंचन घोटाळा केला असा उल्लेख भोपाळच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी केला. त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आपली स्वतःची मालमत्ता वाचवायची होती. त्याच्यानंतर सुनील तटकरेचं भ्रष्टाचारामध्ये मोठ्या स्वरूपाचं नाव होतं. हे सर्व जे समीकरणं होते ना, हे बंडफोटीच्या मागं हे मोठ्या स्वरूपाचे कारणीभूत होते. म्हणून अजित पवारांनी हे बंड केलं. आणि अजित पवारांचं एक मोठं स्वरूपाचं स्वप्न होतं की शरद पवारांनी घरी बसून राहावं आणि हा पक्ष माझ्या नावावर करावा, हा माझ्या ताब्यात द्यावा. परंतु ज्या माणसामध्ये जिंकण्याची मोठ्या स्वरूपाची बुलंद इच्छा आहे, जे तुमच्या 58व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करतात, जे 84व्या वर्षी मोठ्या स्वरूपाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आणतात, त्या माणसाची इच्छा नसताना सुद्धा अजित पवारांनी त्यांना घरी बसावं म्हणून सांगावं, हा सध्याचं एक मोठ्या स्वरूपाचाच प्रयत्न आहे ना, म्हणजे एक केविलवाना स्वरूपाचा प्रयत्न आहे ना अजित पवारांच्या अनुषंगानं. त्यांच्या ज्या ताई होत्या, ज्या सुप्रियाताई सुळे होत्या, किती नम्रता व्यक्तिमत्व आहे. आशाताई पवार म्हणजे अजितदादांच्या ज्या मातोश्री होत्या, त्यांच्या त्या भेटीला गेल्या, निवडणुकीच्या अगोदर पण भेटीला गेल्या. काही लोकांनी त्यांना स्टंट असं म्हटलं, परंतु तसं नाही. त्या निवडणूक झाल्यानंतर सुद्धा त्यांना भेटीला गेल्या होत्या. त्यांनी त्यांनी कौटुंबिक वातावरण सांभाळलं, त्यांनी आजूबाजूच्या लोकांमध्ये वातावरण सांभाळलं. नेहमी नम्रता अशा स्वरूपाची त्या ठिकाणी त्यांनी अजित पवारांच्या अनुषंगानं सांभाळली. अजित पवारांच्या कोणत्याच टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही. एवढी सारी नम्रता पवार घराण्याची असून सुद्धा अजित पवारांनी फक्त भारतीय जनता पक्षानं फूस दिली, कोणत्या तरी पक्षानं आपल्याला फूस दिली म्हणून आपण बंड करायचं. परंतु अपेक्षेप्रमाणे अजित पवारांना असं वाटलं की मी किल्ला उभा केला, मी असं आहे आणि मी तसा आहे, मग तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, तर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचे उमेदवार निवडून का आणले नाही हे पाहणं देखील अत्यंत आवश्यक आहे.
अजित पवार यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, काहीतरी विनवणी घ्यायला पाहिजे. आपलं करिअर आहे, माणसाच्या जीवनामध्ये चुका होतातच, परंतु या चुका दुरुस्त करण्याचं सामर्थ्य जर ठेवलं ना तर मोठ्या स्वरूपाचं त्यांचं काय होईल, म्हणजे त्यांचं एक चांगली सकारात्मक ऊर्जा त्यांना मिळू शकते. परंतु त्यांचे जे सोबतचे जे लोक आहेत ते लोक लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचे प्रवक्ते दिसत नाही आहे ना, कोणत्या कॉमेंट्स नाही येत आहे. तर फक्त ते अजित पवार नाममात्र स्वरूपाचे त्या ठिकाणी दिसतात. विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांची त्या ठिकाणी एक बैठक झाली. या बैठकी एक लिटमस टेस्ट झाली की आपल्या संघ किती आमदार आहे. या ठिकाणी 5 आमदार अनुपस्थित होते. ते 5 आमदारांनी नंतर मग ते त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं एक स्पष्टीकरण देण्यात आलं की त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम पण होते, त्या ठिकाणी नरहरी झिरवळ पण होते, त्या ठिकाणी ते आपले पोर्शेमध्ये त्यांचा जो स्वभाव होता सुनील टिंगरे पण त्या ठिकाणी अनुपस्थित होते. हे सर्वचे सर्व जे लोक आहे ना, हे नाममात्र जरी असले ना, पण बरेच असे लोक आहे की सध्या त्यांना झोपही येत नाही आहे की आता काय करायचं, इकडे अडाणी इकडे विहीर काय करायचं. पण तरी देखील त्यांना निधी आणायचा आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 3 महिन्याच्या नंतर म्हणजे 3 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. आपल्याला मतदारसंघामध्ये तोंड दाखवावं लागेल आणि आपल्याला निधी पाहिजे आहे. आपण सत्ताधारी पक्षांसोबत आहोत. आपली काही रणनीती आखण्यासाठी आज जीव मारून देखील मन मारून देखील आपल्या अजित पवारांच्या ज्या दादांच्या वर्धापन दिनाला जाणं अतिशय त्यांना आवश्यक आहे. ह्या दादागिरींचा जो वर्धापन दिवस आहे हा किती लोक मनाने साजरा करणार हा देखील महत्त्वाचा विषय आहे. हे पाहणं देखील अति आवश्यक आहे. परंतु या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शरद पवारांच्या अनुषंगानं एवढंच सांगावं लागेल, हा आजचा जो वर्धापन दिवस आहे हा वर्धापन दिवस शरद पवार आनंदाने साजरा करतील आणि अजित पवार किती आनंदाने साजरा करतील याविषयी चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे. हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. तुर्तास या दोन्ही वर्धापन निमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुन्हा भेटूया नवीन मुद्दा नवीन विषय घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.